Good morning, students. Today we are going to start new lesson number 2, 1.2. The name of the lesson is On Saying Please, written by Alfred George Gardiner. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 1 मधील लेसन नंबर 2 सुरू करणार आहोत. या धड्याचं नाव आहे ऑन सेईंग प्लीज. आल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर या धड्याचे लेखक आहेत. तुम्हाला टायटलमध्येच विद्यार्थी मित्रांनो लक्षात येईल की प्लीज हा शब्द डबल इन्व्हर्टेडमध्ये दिलेला आहे. आता शब्दशः अर्थ याचा पाहिला तर ऑन सेईंग प्लीज, प्लीज म्हटल्यामुळे काय होऊ शकतं आणि प्लीज नाही म्हटल्यामुळे काय होऊ शकतं. प्लीज हा शब्द व्यक्तीच्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि त्या शब्दाबरोबर आणि त्या शब्दाशिवाय काय घडू शकतं त्याची एक मजेशीर आणि त्यातून एक मार्मिकपणे संदेश देणारी अशी कथा या पाठामधून आल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर यांनी मांडलेली आहे. पाहूया आपण या पाठाचे जे लेखक आहेत त्यांचा परिचय आणि एकूण कथेमध्ये सारांश रूपामध्ये प्रस्तावना काय दिलेली आहे ती सुरुवातीला आपण पाहूया आणि त्यानंतर आपण पाठाकडे वळूया. आल्फ्रेड जॉर्ज गार्डिनर 1865 to 1946 हा त्यांचा कालावधी आहे. 1865 ते 1946. 1865ला जन्म आहे, 1946ला मृत्यू. वॉज बॉर्न ॲट चेम्सफोर्ड इन एसेक्स इन 1865. 1865मध्ये एसेक्स या ठिकाणी चेम्सफोर्ड नावाच्या एका गावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. त्याने आपलं साहित्यिक करिअर जर्नलिस्ट म्हणजेच पत्रकार म्हणून त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर ॲट द एज ऑफ 37 वयाच्या 37व्या वर्षी ही वॉज अपॉइंटेड एडिटर म्हणजे संपादक ऑफ द डेली न्यूज लंडन. लंडनमध्ये दैनिक बातम्यासाठी एक संपादक म्हणून त्यांची वयाच्या 37व्या वर्षी नेमणूक केलेली होती. अंडर द शुडोनिम अल्फा ऑफ द फ्लाव ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन्स टू द डेली न्यूज. त्यांनी दैनंदिन म्हणजे दैनिक जे आहे बातमीपत्र त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज इट्सेट्रा. हिज एसेज आर अनफॉर्मरली इलिजंट, ग्रेसफुल. त्यांनी जे निबंध लिहिलेले आहेत ते अगदी सुरेख, त्याचबरोबर आकर्षक अँड ह्युमरस म्हणजे विनोदी प्रकारचे आहे. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फुरोज अँड लिव्ज इन द विंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग. सर्व साहित्यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त प्रसिद्ध असणारं साहित्य म्हणजे द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फ्युरोज अँड लिव्ज ही जी 3 रायटिंग्ज आहेत ती खूप ओळखली जातात. हीज युनिकनेस लाईज ऑन हीज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ इन ॲन इझी अँड अम्युझिंग मॅनर. त्यांचा युनिकनेस म्हणजे त्यांचा व्यक्तिमत्वामधला जो एकमेवपणा म्हणजे एक आपण म्हणू क्वालिटी काय आहे तर ट्रूथ ऑफ लाईफ, जीवनाचं जे मूलभूत सत्य आहे हे त्याने आपल्या लेखनामध्ये मांडलेलं आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं ते मांडण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये आहे. ही रेज्ड द क्वेश्चन, रेज्ड म्हणजे त्यांनी पुढे आणला एक प्रश्न, कोणता? मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन जीवनातील नैतिकता आणि त्या नैतिकतेचा प्रश्न त्यांनी आपल्या लिखाणातून पुढे आणलेला आहे.
नैतिकता म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना मानवाने नैतिक मूल्य कोणकोणती आहेत किंवा ती नैतिक मूल्य आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं पाळली पाहिजेत, त्याचबरोबर अंगीकारली पाहिजेत, अशा पद्धतीचा नैतिक संदेश, नैतिक मूल्य त्याने आपल्या लिखाणामधून दाखवण्याचा खूप चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. ही झाली लेखकाची ओळख. सेकंड पॅरेग्राफमध्ये आपल्याला दिसेल, सेकंड पॅरेग्राफमध्ये एकूण पाठामध्ये लेखकाला काय सांगायचं आहे, प्लीज या मोरल वर्डमधून एक नैतिक शब्द आहे आणि एक आपण त्याला म्हणू एटिकेट दर्शवणारा शब्द, मॅनर दर्शवणारा शब्द. त्या शब्दातून लेखकाला या कथेत काय सांगायचं आहे ते थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सुरुवातीच्या प्रस्ताविकामध्ये दिसेल. ऑन सेईंग प्लीज या पाठामध्ये ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ. सामाजिक जीवनामधील व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स, समाजामध्ये जीवन जगत असताना सामाजिक जीवनामध्ये चांगले जे गुण आहेत त्याची व्हॅल्यू काय असू शकते हे त्यांनी पॉइंट आउट केलेलं आहे. अँड एम्फासाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. त्याचबरोबर व्यक्तीच्या दैनंदिन वर्तणुकीमध्ये कर्टसी म्हणजे विनम्रता, सौजन्य आणि पोलाइटनेस म्हणजे नम्रता हे किती महत्त्वाचे आहे ह्याच्यावरती जोर त्यांनी दिलेला आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच अँड मॅनर स्वीटन द ॲटमॉस्फिअर अराउंड. त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ही शोज हाऊ पोलाइट स्पीच, नम्र बोलणं, अँड मॅनर स्वीटन, गोडपणे प्रत्येकाशी वर्तणूक करणं आणि त्याचा जे वातावरण तयार होतं आजूबाजूला, कशा पद्धतीनं आजूबाजूला नम्र बोलण्यामुळं आणि मॅनर्स वापरल्यामुळं वातावरण चांगलं होतं. अँड हाऊ डिसकर्टसी, कर्टसीच्या अपोजिट असणारा डिसकर्टसी. कर्टसी म्हणजे विनम्रता, डिसकर्टसी म्हणजे नम्रपणे न वागणे, नियम सोडून मॅनरलेस असणारं बिहेवियर. हाऊ डिसकर्टसी अँड इल मॅनर स्पॉईल ऑर पोल्यूट इट. त्याच पद्धतीनं जर विनम्रपणे न वागता आपण मॅनर सोडून जर वागलं तर वातावरण कसं स्पॉईल होतं, दूषित होतं किंवा त्यामध्ये नात्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या संबंधामध्ये किती वाईट प्रवृत्ती दिसून येते. ही दोन अंगे लेखकानं या कथेमध्ये स्पष्ट केलेली आहे. तर प्रत्यक्ष आपण विद्यार्थी मित्रांनो ही कथा तुम्हाला विथ इंग्लिश अँड मराठी मिनिंग तुमच्यासमोर मी घेऊन येत आहे. म्हणजे मॅक्सिममली विद्यार्थ्यांना इंग्लिश ओळींचा प्रॉपरली मिनिंग लक्षात न आल्यामुळं ती मुलं ॲक्टिव्हिटी सोप्या असूनसुद्धा सोडवू शकत नाहीत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न की ज्यामधून तुम्हाला प्रत्यक्ष इंग्लिश सेंटेन्स विथ मराठी मिनिंग सेंटेन्स हे जर तुमच्यासमोर असेल तर ओळीचा अर्थ समजून घ्यायला आणि एकूणच कथेचा भावार्थ त्याचबरोबर कथेचा आशय समजून येण्यास चांगल्या पद्धतीने मदत होईल. आणि एकदा का कथा तुम्हाला समजली तर ॲक्टिव्हिटी सोडवायला त्याचा चांगला फायदा होईल. म्हणून हा एक वेगळा प्रयत्न आज तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. इंग्लिश विथ मराठी मिनिंग. द यंग लिफ्ट मॅन इन अ सिटी. बघा विद्यार्थी मित्रांनो बाजूला शब्दसुद्धा दिलेले आहेत, त्या शब्दाची मिनिंग पण दिलेले आहेत. द यंग लिफ्ट मॅन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense. ऑफेन्सचा अर्थ आहे गुन्हा. was undoubtedly in the wrong. The young lift man.
इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. द कंप्लेनंट एंटरिंग, कंप्लेन म्हणजे तक्रार आणि कंप्लेनंट म्हणजे फिर्यादी, तक्रार करणारा. एंटरिंग द लिफ्ट सेड म्हणाला टॉप. आता ह्याचा अर्थ बघा दिलाय खाली. शहरातील एका कार्यालयात, सिटी ऑफिसमध्ये एका युवा लिफ्ट वाहकाने, द यंग लिफ्टमॅन, एका यात्रीला, पॅसेंजर, लिफ्टमधून बाहेर फेकले. थ्रू आउट ऑफ हिज लिफ्ट. दुसऱ्या दिवशी, अदर मॉर्निंग, नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्या दिवशी, अँड वॉज फाईंड फॉर द ऑफेन्स. त्या लिफ्टमधून एका पॅसेंजरला बाहेर फेकून दिल्याच्या गुन्ह्याबद्दल दुसऱ्या दिवशी त्याला फाईन म्हणजे दंड ठोठावला गेला आणि अनडाऊटेडली, निसंशयपणे, इन द रॉंग, आणि ते वागणं त्या ठिकाणी चुकीचे होते. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. आता इथं कोणता प्रश्न उभा राहिला? कृपया, प्लीजचा प्रश्न होता. तर गुन्हा का झाला किंवा त्यानं त्या ठिकाणी लिफ्टमधून का फेकून दिलं? तर कृपया किंवा इंग्लिशमध्ये आपण प्लीज म्हणतो, हा शब्द न बोलल्यामुळं त्या लिफ्टमॅनने पॅसेंजरला बाहेर फेकून दिलं. द कंप्लेनन, आता कंप्लेनन कोण आहे? पॅसेंजर, की ज्याला लिफ्टमॅननं फेकून दिलेलं आहे. त्यानं काय केलं? कंप्लेनन एंटरिंग द लिफ्ट. आता ही घटना काय घडलेली आहे त्या ठिकाणी पुढं आपल्याला लक्षात येईल की तो जो फिर्यादी आहे त्यानं काय केलेलं आहे? लिफ्टमध्ये प्रवेश करणारा फिर्यादी, त्यानं लिफ्टमॅनला काय म्हणाला? वर. म्हणजे थोडक्यात एक शब्द वापरला आहे की मला वर जायचं आहे. टॉप म्हणजे वर. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. आता इथं बघा कथेची सुरुवात. कथा कशामुळे घडली हे तुमच्या लक्षात येईल. एक लिफ्टमॅन आहे, त्याचं काम तो करतोय, लिफ्टमध्ये आहे आणि एक पॅसेंजर आतमध्ये आलेला आहे आणि तो म्हणतो की टॉप. फक्त तो टॉप म्हणतोय, पण त्याचऐवजी तो टॉप प्लीज जर म्हणला असता तर लिफ्टमॅनला राग आलेला नसता. कारण टॉप प्लीज म्हणणं हा एक मॅनर आहे, ही कर्टसी आहे. तो फक्त टॉप म्हटला ही डिसकर्टसी आहे, आणि टॉप प्लीज म्हटलं असता तर ती कर्टसी झाली असती आणि मग त्या ठिकाणी लिफ्टमॅनला सुद्धा बरं वाटलं असतं किंवा सोशल मॅनर पाळले गेले असते. तर द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. त्या लिफ्टमॅननं त्याच्याकडे मागणी केली की कृपया फक्त टॉप म्हणू नका तर प्लीज, टॉप प्लीज असं म्हणा. अँड धिस कन्सेशन, कन्सेशन म्हणजे सवलत, बिईंग रिफ्युज्ड, ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्ली विथ द इंस्ट्रक्शन बट हर्ल्ड, बाहेर फेकले, द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट. आता ही त्यानं मागणी केलेली आहे प्लीजची, ही सवलत तो काय करतो? नाकारतो. पॅसेंजर ही सवलत नाकारतो. त्यामुळं लिफ्टमॅनला काय झालं आहे? राग आलेला आहे. लिफ्टमॅनने केवळ त्या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला, परंतु प्रवाशाला मात्र त्यानं लिफ्टच्या बाहेर फेकून दिलं. धिस ऑफकोर्स अर्थातच, वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार. कॉमेंट टिप्पणी. हे नक्कीच, ऑफकोर्स नक्कीच, समाजात कसे वागावे यावर दूरवर घेऊन जाणारी टिप्पणी आहे. समाजात कसं वागलं पाहिजे हे पहिल्या प्रसंगावरून तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल आणि एक चांगल्या पद्धतीची टिप्पणी आहे, विचार करण्यास भाग पाडणारी ही कॉमेंट आहे. डिसकर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. आता लेखक या ठिकाणी सांगतोय बघा, कर्टसी किंवा डिस्कर्टसी. डिस्कर्टसी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं वागणं किंवा अनादर करणं, हे आपले सोशल मॅनर्स न पाळणं. परंतु सोशल मॅनर्स न पाळणं म्हणजे हा कायदेशीर गुन्हा नाही किंवा होऊ शकत नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. आणि हा डिस्कर्टसी आपल्याला समोरच्यावरती हल्ला, असॉल्ट म्हणजे हल्ला, आणि मारपीट करण्यासाठी निमित्त ठरत नाही.
म्हणजे कायद्यानं कोणत्याही प्रकारचं या व्यक्तीला संरक्षण मिळू शकत नाही. त्यानं डिस्कर्टसी समोरच्यानं केली म्हणून त्याच्यावरती हल्ला करणं हे कायद्यात बसत नाही, किंवा हा सोशल मॅनर आहे, तो फक्त आपल्या प्रत्येकाच्या वर्तनात आला पाहिजे. तिथं कोणत्याही पद्धतीचं कायद्याचं हस्तक्षेप होऊ शकत नाही किंवा कायदा संरक्षण देऊ शकत नाही. इफ अ बर्गलर चोर किंवा दरोडेखोर. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस, जर एखादा चोर माझ्या घरात घुसत असेल, अँड आय नॉक हिम डाऊन मारून जमिनीवरती पाडणे, आणि जर मी त्या चोराला मारलं आणि जमिनीवरती पाडलं, द लॉ विल ॲक्यूट मी, तर मला इथं मात्र कायदा निर्दोष ठरवेल. अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड, आणि जर मी त्याच्यावरती शारीरिक हल्ला केला किंवा जर माझ्यावरती त्यानं शारीरिक हल्ला केला, इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलेन्स, रिटॅलिएट बदला, तर त्यावेळी त्या हिंसाचाराचा वाजवी बदला घेण्यासाठी कायदा मला परवानगी देईल. म्हणजे सोशल मॅनर्स पाळणे किंवा न पाळणे हा विषय कायद्यामध्ये येत नाही किंवा कायदा तिथं हस्तक्षेप करू शकत नाही. ते प्रत्येक व्यक्तीचं सामाजिक शिष्टाचार आहे, ते प्रत्येकानं पाळायचे आहेत, आपल्या वर्तनात दाखवायचे आहेत. परंतु जर एखादा चोर दरोडेखोर घरी आला आणि त्याला जर आपण हुसकावलं, मारलं, तर तिथं कायदा आपल्याला साथ देऊ शकतो, किंवा त्यानं आपल्यावर हल्ला केला तर कायदा आपल्याला त्या ठिकाणी बदला घेण्यास परवानगी देऊ शकतो. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. बर्गलर चोर, assailant हल्लेखोर, कमांड्स नियम, लॉ कायदा. ते अशासाठी कारण चोर आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याने कायद्याचे नियमांचे उल्लंघन केलेले असते, म्हणून त्या ठिकाणी कायदा आपणास संरक्षण देत असतो. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स, परंतु कोणतीही कायदे प्रणाली, लीगल सिस्टीम कायदे प्रणाली, लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स चुकीच्या वागण्याविरुद्ध कायदा बनवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स, किंवा कोणत्याही गोष्टीविरुद्ध हिंसा करण्याची परवानगी देऊ शकत नाही. अगेन्स्ट समथिंग विच डज नॉट इटसेल्फ रिकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स, की जी कायदेशीररित्या दंडनीय अपराध नाही. अँड आवर सिंपथी विथ द लिफ्टमॅनसाठी आपल्या सर्वांना सहानुभूती आहे. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल, पण कायदा उचित आहे हे आपण मात्र मान्य केलेच पाहिजे. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स. आपल्याला एखाद्याचे वर्तन, त्याच्या आवाजाचा स्वर, उदात चेहरा नाही आवडला तर आपण आपल्या मनाप्रमाणे त्याच्या कानावर मुठीने मारण्याची मोकळीक दिली असती तर आमची मूठ कधीच रिकामी राहिली नसती आणि शहरातील गटर दिवसभर रक्तानं वाहिले असते, असे कधीच होऊ शकणार नाही. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. Our fist म्हणजे मूठ would never be idle, त्या मुठीला आपल्या मोकळीक दिली असती. and the gutters of the city, शहरातील गटारे run with blood all day,
तर अशा पद्धतीनं आपण जर या सामाजिक शिष्टाचारामध्ये डिस्कर्टसी दिसली आणि जर आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती हात जर उगारला तर मात्र शहरातील सगळे रस्ते रक्तानं सगळे गटारे रक्तानं भरली असती. इट मे बी ॲज अनसिव्हिल as I might please, and the law will protect me against violent retaliation. मी जेवढा पाहिजे तेवढा असभ्य वागू शकतो आणि कायदा मला हिंसेच्या केलेल्या प्रतिकाराबद्दल माझे रक्षण करेल. I may be haughty or boorish, and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी गर्विष्ठ किंवा असंस्कृत असू शकतो. तेथे कुठलाही दंड अदा करावा लागत नाही. फक्त एक अशोभनीय सहकारी असा अपराध लिहिला जाईल. म्हणजे जर मी असंस्कृत असेल किंवा गर्विष्ठ असेल तर मग कायद्याच्या दृष्टीनं मला कोणताही दंड होणार नाही. मी गर्विष्ठ वागलो, मी असंस्कृत वागलो म्हणून मला कायदा दंड करू शकत नाही. तर त्याऐवजी एक सामाजिक शिष्टाचार किंवा समाजामध्ये माझी प्रतिमा काय असेल तर मी एक अशोभनीय सहकारी आहे असा अपराध माझ्या बाबतीमध्ये सर्व समाजात चर्चेला जाईल. द लॉ डज नॉट कंपेल मी टू से. कंपेल बाध्य. कायदा मला कृपया किंवा समोरच्या व्यक्तीच्या संवेदना समजून घेऊन बोलण्यास बाध्य करू शकत नाही. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीची सभ्य वागावं, मॅनर्स वापरावे असं मला कायदा सांगू शकत नाही. प्लीज or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mouthcheck or dye my hair or wear ringlets down my back. It does not recognize. म्हणजे असेही म्हणू शकत नाही की मी मिशा काढू शकत नाही, मी मिशा राखायला पाहिजेत, मी मिशा काढू शकत नाही किंवा केसांना रंग देऊ शकत नाही किंवा पाठीच्या मागे रिंगलेट घालू शकत नाही. द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग ॲज अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन. भावनांना छेद हे नुकसान भरपाईचे प्रकरण होऊ शकत नाही. म्हणजे कायद्याच्या दृष्टीनं एखाद्याच्या भावना दुखवल्या की त्या ठिकाणी मग त्या व्यक्तीनं नुकसान भरपाई मागावी आणि कायद्यानं ती नुकसान भरपाईचा दंड करावा असं होऊ शकत नाही. म्हणजे कायदा या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा हस्तक्षेप करू शकत नाही. देर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. या प्रकरणामध्ये नैतिक आणि बौद्धिक नुकसानांना अनुमती नाही. याचा अर्थ असा नाही की नुकसान नगण्य आहे. इट इज प्रोबॅबल शक्य दॅट द लिप्ड मॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर कलंक अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शिन्स. गुडघा आणि टाच यामधील हाड. फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रिड्रेस. लिगल रिड्रेस कायदेशीर समाधान. हे शक्य आहे की लिप्टमॅनला खूप जास्त प्रमाणात दुखापत झाली होती. त्याला आपल्या सामाजिक प्रतिष्ठेला हा कलंक वाटला. त्यापेक्षा त्याने त्याच्या पायावर लाथ मारली असती. त्यासाठी त्याला कायदेशीर समाधान मिळू शकले असते. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की त्या लिप्टमॅनच्या हृदयाला दुखापत झालेली आहे. म्हणजे त्यानं सामाजिक शिष्टाचार न पाळल्यामुळं पॅसेंजरनं त्याचा अपमान केल्यामुळं त्याच्या मनाला दुःख झालेलं आहे. परंतु त्याबद्दल कायदा काय करू शकत नाही. परंतु लिप्टमॅननं जर पॅसेंजरच्या पायावर
किंवा त्या ठिकाणी लिफ्टमॅनला जर त्यानं लाथ मारली असती तर मात्र त्या ठिकाणी कायदा सुरक्षा देऊ शकतो. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of wound to our self-respect or our vanity may poison a whole day. पायावरच्या लाथेची वेदना लवकर निघून गेली असती, परंतु आपल्या स्वाभिमान किंवा अहंकाराला झालेली दुखापत मात्र आपला संपूर्ण दिवस दूषित करते. I can imagine that liftman denied the relief of throwing the author of his wound up the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. समतोल. इक्वॅलिब्रियम समतोल. ब्रुडिंग चिंताग्रस्त विचार, इन्सल्ट अपमान, वाउंड जखम आणि रिलीफ म्हणजे सुख किंवा चैन. मी अनुमान करू शकतो त्या लिफ्ट वाहकाने लिफ्टमधून जखम देणाऱ्याला बाहेर फेकून मिळणारे सुखचैन नाकारायचे नव्हते. तासभर त्या अपमानाबद्दल चिंताग्रस्त विचार करायचा आणि संध्याकाळी पत्नीला भेट देऊन त्याचा समतोल मिळवायचा हा एकमेव मार्ग बनवायचा नव्हता. For there are few things more catching than bad temper and bad manners. वाईट स्वभाव आणि वाईट वागणुकीपेक्षा फार कमी गोष्टीकडं आपण आकर्षित होतो. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man. Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. बॅड टेम्पर वाईट स्वभाव, मॅनर्स वागणूक, बुलीड धमकावणे, पेज बॉय म्हणजे नोकर. जेव्हा सर अँथोनी ॲब्सोल्यूट कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावतो त्यानंतरचा बाहेर जाऊन त्याच्या माणसाला धमकावतो. फॅग, ज्यानंतर फॅग खालच्या मजल्यावर जातो आणि नोकराला लाथ मारतो. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been handpicked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. हॅन्डपेक्ड कटकट, इन्सोलंट उद्धट, कुक स्वयंपाकी आणि हाऊसमेड नोकर. कदाचित ज्याने लिपमनला टॉप म्हटले होते तो खरोखरपणे त्याच्या बॉसमुळे दुखावला गेला होता, ज्याने त्याला शुभ सकाळ म्हटले नव्हते. बघा आता या ठिकाणी पॅसेंजरनं त्या लिपमॅनला टॉप, फक्त टॉप असं म्हटलं, टॉप प्लीज असं का नाही म्हटलं, त्याचं कारण कदाचित काय असू शकेल की त्या पॅसेंजरचा जो बॉस आहे त्या बॉसला त्यानं शुभ सकाळ म्हटलेलं नव्हतं, कारण बॉसला स्वतःलाच न्याहारीच्या वेळी त्याच्या बायकोने कटकट केली होती. त्याच्या बायकोशी तिचा स्वयंपाकी उद्धटपणे वागला कारण नोकराणीने स्वयंपाक्याला प्रत्युत्तर दिले होते. म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकाला आपला बॉस किंवा आपल्यावरची व्यक्ती काहीतरी बोललेली असते, त्यामुळे तो व्यक्ती पुढच्या व्यक्तीवरती राग काढतो, पुढचा व्यक्ती त्याच्या पुढच्या व्यक्तीवरती राग काढतो. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या परिहासाने जगाला संक्रमित करत असतो. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. दिनदर्शिकेतील सर्व गुन्ह्यापेक्षा वाईट शिष्टाचार कदाचित सामान्य जीवनाच्या प्रवाहात अधिक विषबाधा करण्यासाठी कार्य करत असतात. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम ॲन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड
There are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. मार्टिडम शहीद, मोरोस टेम्पर अत्यंत क्रोधी, गार्डियन संरक्षक. बट ऑल द सेम द लॉ कॅनॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. बघा, चांगला स्वभाव असलेला नवऱ्यामुळे बायकोच्या डोळ्याखाली कधीतरी काळी वर्तुळे येतात. तेथे अशाही 100 जणी आहेत ज्यांच्या अत्यंत क्रोधी नवऱ्यामुळे त्यांना नेहमी शहीदांचे आयुष्य जगतात. पण कायदा आमच्या खाजगी वागणुकीचा किंवा शिष्टाचाराचा संरक्षण होऊ शकत नाही. नो डिकॅलोग. तर डिकॅलोग काय संज्ञा आहे बघा, येशू ख्रिस्तांच्या 10 आज्ञा, त्याला डिकॅलोग असं म्हटलंय. कुड कवर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस, गुन्हेगारी. And no court could administer a law which govern our social civilities, our speech, the tilt of our eyebrows, and all our moods and manners. मूड्स म्हणजे मनस्थिती आणि मॅनर्स म्हणजे शिष्टाचार. येशू ख्रिस्तांच्या 10 आज्ञासुद्धा गुन्हेगारीच्या विस्तृत क्षेत्राला अंतर्भाव करू शकत नाहीत. म्हणजे येशू ख्रिस्त हा जो भगवान आहे त्याच्या ज्या 10 आज्ञा आहेत त्यासुद्धा सामाजिक शिष्टाचारामध्ये कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी हस्तक्षेप करून त्यामध्ये बदल करू शकत नाही. कुठलेही न्यायालय आपल्या सामाजिक नागरिकता, आपले भाषण, आपल्या भुवयांचा झुकाव, आपली मनस्थिती आणि शिष्टाचाराला नियंत्रित करू शकणारे कायदे बनवू शकत नाही. कोणतंही न्यायालय या ठिकाणी कायदा बनवू शकत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या सामाजिक जीवनात सामाजिक शिष्टाचार पाळणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी न्यायालय काहीही करू शकत नाही. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन, मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिंपथी विथ हिम. एंडोर्स समर्थन, वर्डिक्ट निकाल, सिंपथी सहानुभूती. जरी आपण लिफ्टमॅन विरुद्ध झालेल्या निकालाचे समर्थन करण्यास बांधील असलो तरी बहुतेक लोकांना त्याच्याबद्दल मनात सहानुभूती असते. While it is true that there is no law that compels us to say please. हे खरे आहे, इट इज ट्रू, कोणताही कायदा आम्हाला कृपया असे करण्यास भाग पाडत नाही. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ विच enjoins us to be civil. enjoins आनंद. आम्हाला नागरिकत्वाचा आनंद देणाऱ्या कोणत्याही कायद्यापेक्षा खूप जुन्या आणि पवित्र अशा सामाजिक प्रथा आहेत. And the first requirement of the civility is that we should acknowledge a service. Acknowledge, कबुली. सभ्यतेची पहिली आवश्यकता काय आहे, तर आपण सेवेची कबुली दिली पाहिजे. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बीइंग्स. कृपया आणि धन्यवाद हे जे 2 सामाजिक शिष्टाचार दाखवणारे शब्द आहेत, हा एक छोटासा बदल आहे ज्याद्वारे आपण सामाजिक लोक म्हणून ऋण चुकवत असतो. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. आता हे सौजन्य दाखवणारे, कर्टसीज म्हणजे सौजन्य दाखवणारे जे शब्द आहेत, त्यामुळे काय होतं बघा, आपल्या जीवनाचे जे मशीन आहे त्याला तेल आणि मालिश होते आणि ते जीवनाचं मशीन काय होतं, व्यवस्थित चालतं. दे पुट आवर इंटरकोर्स, संभाषण, अपॉन द बेसिस ऑफ फ्रेंडली कोऑपरेशन
देवाणघेवाण किंवा सहकार्याची भावना. त्यामुळं काय होतं बघा, सामाजिक भान ठेवलं, सामाजिक शब्द वापरले तर आपलं संभाषण कनिष्ठांना हुकूम देणारे वरिष्ठ असे न राहता एक मैत्रीपूर्ण सहकाराच्या जोरावर चालते. अँड इझी गिव्ह अँड टेक instead of and on the basis of superiors dictating to inferiors. आणि काय होतं, एका सोप्या देवाणघेवाणीसारखं आपलं संभाषण समाजामध्ये चालत राहतं आणि मग ज्या पद्धतीने मशीनला तेल दिल्यामुळं मशीन व्यवस्थित चालते, तसंच आपल्या जीवनाचं मशीनसुद्धा या सामाजिक शिष्टाचारामुळं चांगल्या पद्धतीनं चालत राहतं. त्याचबरोबर संभाषण खूप गोड होतं आणि मैत्रीपूर्ण वातावरण आपलं समाजात राहतं आणि त्यामुळं आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जाऊ शकतं. इट इज अ व्हेरी व्हल्गर, अरसिक किंवा अशिष्ट माइंड दॅट वूड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग अँड हॅव इट विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग instead of रिसेंटमेंट राग. हे खूप अरसिक असे मन आहे जे आदेश देण्याची इच्छा करते, जिथे त्याला विचारण्याची सेवा मिळते आणि रागाऐवजी ते तत्परतेने आणि चांगल्या भावनेने स्वीकारते. आय शुड लाईक टू फीचर, उदाहरण, मी या ठिकाणी एक उदाहरण देऊ इच्छितो, मला आवडेल. इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. आता या ठिकाणी लेखक अशा पद्धतीचं एक या ठिकाणी उदाहरण देतोय. कोणाचं? त्याचा मित्र कंडक्टर की जो खूप नम्र आहे. बाय धिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिबक टू कंडक्टर जनरली. रिबक म्हणजे निंदा. ह्या संदर्भात लेखक सांगतो, मला इथे माझ्या एका मित्राचे उदाहरण द्यायला आवडेल. तो मित्र म्हणजे एक कंडक्टर आहे, नम्र कंडक्टर. सामान्यतः ह्या भेदभावपूर्ण शीर्षकाने कंडक्टरची निंदा करण्याचा माझा हेतू नाही. तर लेखक सांगतो, कंडक्टरला नम्र हा शब्द मी वापरलेला आहे, म्हणजे मला या ठिकाणी त्याची निंदा करायची नाही, तर खरोखरच तो कंडक्टर नम्र आहे. ऑन द कॉन्ट्ररी आय एम डिस्पोज्ड टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. उलट पक्षी, ऑन द कॉन्ट्ररी, उलट पक्षी, मला एका कठीण परीक्षेतून जाऊन विचार करायला प्रवृत्त केले जाते की समाजातील खूप कमी लोक हे बस कंडक्टरला चांगले म्हणण्याचा प्रयत्न करतात. हिअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लीजंट स्पेसिमन who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. But this type is rarer than it used to be. जिकडे तिकडे तुम्हाला एक अप्रिय नमुना व्यक्ती भेटेल जो प्रवाशांना त्याचा नैसर्गिक शत्रू मानतो. त्या प्राण्यांच्या म्हणजेच प्रवाशांच्या मुख्य हेतू त्याला फसवणे आहे आणि त्यांना फक्त मोठा आवाज आणि आक्रमक पद्धत थोड्या प्रमाणात प्रामाणिक ठेवू शकते. परंतु हा प्रकार दुर्मिळ आहे, पूर्वीपेक्षा दुर्मिळ असं लेखक म्हणतो. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू बी द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी which also runs the buses for insisting on a certain standard of civility in its servants and taking care that standard is observed.
मी जनतेच्या वतीने अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचे आभार मानतो असं लेखक म्हणतो, ज्या बसेस देखील चालवतात. नोकरदारामधील नागरीपणाच्या एका विशिष्ट दर्जाचा आग्रह धरण्यासाठी ते जोर देतात आणि मानक पाळले जात आहे याची काळजी घेतात. In doing this, it not only makes things pleasant for the traveling public, but performs in an important social service. It is not, therefore, with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute, Shraddhanjali, to a particular member of that class. आता लेखक या ठिकाणी बघा त्या लोकांचं त्या ठिकाणी आदरयुक्त त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करतो की असं केल्यामुळं ते प्रवाशांसाठी केवळ सुखकारकच नाही तर एक महत्त्वाची सामाजिक सेवा पण देतात. म्हणजे असं वागल्यामुळं काय होतं, प्रवाशांचा प्रवास सुखकारक होतो, त्याचबरोबर त्यांची एक सामाजिक सेवा पण त्या ठिकाणी बजावली जाते. म्हणून कंडक्टर वर्गात कुठलीही अमित्रतेची भावना न ठेवता मी त्या वर्गातल्या एका विशेष सदस्यासाठी सन्मान देतो. म्हणजे या ठिकाणी लेखक कंडक्टरला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सन्मानाचे त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल उद्गार काढतो. I first became conscious of his existence one day when I jumped onto a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. मी पहिल्यांदा त्याच्या अस्तित्वाबाबत सचेत झालो जेव्हा एक दिवस मी बसमध्ये चढण्यासाठी उडी मारली आणि मला असं आढळलं की मी खिशात पैसे न घेता घर सोडले आहे. प्रत्येकाला हा अनुभव आलेला असतो आणि ती भावना पण माहीत असते. ती मिश्र भावना जी शोध जागृत करते.